सगळ्यांना आणि आपण आजच्या संदेशाकडे आजच्या वळणाकडे वळू. मागच्या आठवड्यात आपण बघितलं की सत्याविषयी जे देवापासून येतं त्याच्याविषयी आपण ऐकलं आणि यावेळेस आपण सत्याच्या विरोधात जी गोष्ट असते ते म्हणजे खोटं, आध्यात्मिक असत्य किंवा आध्यात्मिक खोटं याच्याकडे आपण बोलत आहोत. आणि जे ऑनलाईन आहे जे ऐकत आहे या गोष्टीकडे लक्ष द्या की सैतान जो खोटारडा आहे कदाचित तो तुमच्या संगत तो बोलत नाही, कदाचित तो तुम्हाला तो फसवत नाही. या गोष्टीकडे लक्ष द्या म्हणजे आपण त्याच्या वाईटाकडपासून किंवा त्याच्या खोट्यापासून स्वतःला सावध असू. आणि म्हणून आजचा जो संदेश जो आहे तो जो आहे सैतानाचं असत्य. जसं सत्य जे आहे ते फक्त देवापासून येतं, देव सत्य आहे, तसंच असत्य किंवा खोटं हे सदैव सैतानापासून येतं. आणि सैतानाचं जे सगळ्यात मोठं शस्त्र, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं शस्त्र जे सैतानाचं आहे ज्याच्याद्वारे तो तुमचा नाश करतो ते म्हणजे असते असत्य किंवा खोटं. जेव्हा तो असत्य किंवा खोटं हे पसरवतो आणि जेव्हा तो जे खोटं आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला तो पक्का किंवा मजबूत करतो, त्याच्याद्वारे तो तुमच्या आत्म्याचा नाश करतो. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण सैतानापासून जे येणारं असत्य किंवा खोटं जे देवापासून नाही, जे देवापासून आहे ते सत्य आहे, ते ट्रूथ आहे, जे सैतानापासून आहे ते असत्य आहे. आणि या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत की सैतान हा मनुष्याला कसा फसवतो, हा कसा खोटं पसरवितो, हा कसा तुमच्या आत्म्याचा नाश करतो. आणि जर तुम्ही जागरूक नसले आणि जर तुमचे कान देवाच्या वचनाकडे नसले आणि हा साहजिकच रित्या त्या व्यक्तीला फसवतो. आणि म्हणून माझी प्रार्थना तुमच्यासाठी आहे का हे तुमच्या आणि माझ्या आत्म्यासाठी आहे. आणि म्हणून सैतानाचा हा जो डावपेच जो आहे, जो युक्ती तो लढवतो, जो विचाराद्वारे तुमच्या संग जे खोटं तो बोलतो, त्या गोष्टीपासून सावध कसं राहावं, त्याची युक्ती काय आहे, त्याचा खेळ काय आहे, त्याचा गेम काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या वचनाद्वारे आजच्या संदेशाद्वारे बघणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा देवाने आदाम आणि हवा बनवले, पहिला पुरुष आणि स्त्री देवाने बनवले आणि एदेन बागेत त्यांना ठेवलं आणि देवाने त्यांना आज्ञा दिली का तू या बागेतल्या कोण्याही झाडाचं फळ खाऊ शकतो, पण बऱ्या आणि वाईटाचं एक जे झाड आहे त्याचं तू फळ खाऊ शकत नाही. ही देवाची जेव्हा आज्ञा होती, आता ही आज्ञा सैतानाने कशी त्या हवेला भुरळ घातली किंवा कसा तो सैतान तिच्या संग खोटा बोलला आणि त्याच्याचद्वारे तो आपल्या संग कसा खोटा बोलतो आणि तो खोटा बोलून आपल्याला फसवत आहे का, या सगळ्या गोष्टी या संदेशाद्वारे तुम्ही ऐका, यासाठी का तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. कारण एक लक्षात ठेवा, सैतानाची खोटं बोलण्याची पद्धत हे सदैव सारखी आहे. त्याचा हेतू आहे का तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा. आणि त्याची जे युक्ती जी आहे ते म्हणजे की खोटं पसरल्याने. समजलं? म्हणजे काय आहे की त्याची युक्ती आहे ती सदैव सारखी आहे. हेतू जो आहे की तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा आणि पद्धत जी आहे ती म्हणजे खोटं पसरावं. आणि म्हणून कारण जेव्हा तुम्ही सैतान जेव्हा खोटं पसरवतो तो तीन गोष्टीचा तुमच्यात मरण आणतो. एक तुम्हाला शारीरिक मृत्यू, दुसरा तुमचा आत्मिक मृत्यू आणि शेवटचा म्हणजे तुमचा जो सार्वकालिक मृत्यू. या तिन्ही गोष्टी तुमच्यावर आणतो. आणि म्हणूनच देव त्याला काय म्हणतो की हा काय आहे, हा मर्डरर आहे, म्हणजे हा मारणारा आहे, हा खोटारडा आहे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे का तुम्हाला समजणं की सैतान हा किती मोठा खोटारडा आहे आणि तो कशाद्वारे तुमच्या संग खोटं बोलतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जर तुम्ही खोटं बोलणारा एखादा व्यक्ती तुम्ही पकडाल, तो व्यक्ती जेव्हा खोटं बोलतो, आपण एका मनुष्याविषयी बोलत आहोत, तो या रीतीने खोटं बोलतो का तुम्हाला समजणार सुद्धा नाही का तो खोटं बोलत आहे. बरोबर, आपण एखाद्या मनुष्याविषयी बोलत आहोत जो शारीरिकरित्या तुमच्या आणि माझ्यासारखा आहे. तो जेव्हा खोटं बोलतो तुम्ही पकडू शकत नाही का हा खोटं बोलत आहे. तर मनुष्य एवढा तरबेज असू शकतं, तर सैतान जो आध्यात्मिक आहे, जो तुम्हाला आणि मला दिसत सुद्धा नाही, कारण हे आध्यात्मिक युद्ध आहे, तो विचार करा की तो तुमच्या विचाराद्वारे तुमच्या मनावर सगळ्या गोष्टीद्वारे किती खोटा बोलू शकेल, तुम्ही त्याला पकडू सुद्धा शकत नाही.
बरोबर. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुम्ही लक्ष देणे, का हा सैतान जो हवेसंग खोटा बोलला, ज्याने पूर्ण जगाला फसवलेला आहे, त्या जाळ्यात मी तर नाही. हा आजचा मुद्दा आहे. आजचा मुद्दा फक्त हा नाही का आध्यात्मिक असत्य काय आहे, आता सगळ्यात मोठा मुद्दा आहे का ते आध्यात्मिक असत्याच्या जाळ्यात मी तर फसली नाही. कारण जर तुम्ही त्या जाळ्यात फसलेले आहात, तुम्हाला त्यातून निघणं आवश्यक आहे. आणि हे समजण्यासाठी आजचा संदेश जो आहे तो तुमच्यासाठी आहे. जसं मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. तुमची टेस्टिंग इथंच होऊन जाते का त्या जाळ्यात आहे का नाही. देव या जगाला सैतान या जगाला सगळ्यात आधी शिकवलं आहे का देव महत्वाचा नाही. आता हे कसं समजेल का नाही त्या सैतानाने तुम्हाला फसवलं का नाही. तुमच्या जीवनात जर देवाला प्राधान्य नाही, हे तुम्ही चेक करा. माझ्या जीवनाचं मी चेक करतो, तुमच्या जीवनाचं तुम्ही चेक करा. तुमच्या जीवनात देवाला मान नाही, प्राधान्य नाही, देवाला तुम्ही देवाची तुम्हाला भीती नाही, तुम्ही पापात जगत आहात, याचा अर्थ काय की सैतानाने तुम्हाला ऑलरेडी कन्व्हिन्स करून टाकला आहे का देव महत्वाचा नाही. समजलं. म्हणजे पुढचा संदेश होण्याच्या आधीच तुम्हाला मी आता सांगून दिला आहे की का हे सैतानाचं या जगात जे जाळं आहे, जे खोट्याचं जाळं आहे, याच्यात तुम्ही आहे का नाही हे समजण्यासाठी एक छोटीशी टेस्ट आहे का देवाचं महत्व तुमच्या जीवनात काय आहे. आणि जर देवाचं महत्व तुमच्या जीवनात काहीच नाही तर सैतानाने तुम्हाला पहिलेच पटवून दिलं आहे का देव चालत राहतो, त्या गोष्टी होत राहतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात त्याने ऑलरेडी करून ठेवल्या आहे जर देवाचं महत्व तुमच्या जीवनात नाही. समजलं. आणि म्हणून आपण याच्याही पुढं आपण बघणार आहोत की सैतान खेळतो कसा, त्याचे काही मुद्दे आपण बघणार आहोत आणि ते तुम्ही तुमच्या जीवनासंग कम्पेअर करा. आता देवाने जेव्हा आज्ञा दिली आणि देवाने काय केलं, हवेला आज्ञा दिली, आदाम आणि हवेला की त्या झाडाचं फळ खाऊ नको. आता सैतान जो सर्पाच्या रूपाने तिच्या जवळ आला आणि तो काय बोलला याच्याद्वारे तुम्ही समजा की सैतानाचे जे पेत्रे आहे, त्याचा जो खेळ आहे तो कसा आहे. तर उत्पत्ती 3:1 मध्ये सैतानाला परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपक्षीमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका का, असे देवाने तुम्हास खरोखर सांगितले आहे का. आता विचार करा ही टॅक्टिक कशी आहे. आता समजून घ्या, तुम्ही आणि मी दोघं जण बोलत आहोत, बरोबर. एका तिसऱ्या व्यक्तीविषयी आपल्याला जर बोलायचं आहे तर जर मी ही लँग्वेज वापरतो, तुला त्यानं तसं म्हटलं, असं म्हटलं तुला त्यानं, तुम्ही काय करत आहे त्या तिसऱ्या व्यक्तीविषयी या समोरच्या व्यक्तीच्या मनात नकारार्थी गोष्ट टाकत आहे, बरोबर. असं म्हटलं त्याने तुला, अच्छा काय झालं. समोरचा ऐकणारा विचार करा, तुमचं आणि माझं संभाषण चालू आहे आणि मी एका अशा व्यक्तीविषयी बोलत आहे जो तिथे नाही आणि मी हे शब्द वापरतो. काय म्हटलं त्याने तुला, असं म्हटलं. सहज त्याच्याविषयीचं निगेटिव्हिटी मी तुमच्या मनात टाकली, बरोबर. तसा सैतानाचा सगळ्यात मोठा पहिला हेतू जो मनुष्यासाठी आहे तो म्हणजे काय का देव जो आहे तो नकारार्थी आहे. हे जेव्हा तुमच्या मनात तो पहिल्याच गोष्टीद्वारे जेव्हा फिक्स करतो का देव नकारार्थी आहे, देव जो आहे त्याची इच्छा नाही का तुझं चांगलं व्हावं, आणि जसा तो तुमच्या मनाद्वारे या गोष्टी टाकतो, त्याने काय म्हटलं हवेला, विचार करा, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको. अच्छा, असं देवाने तुम्हाला खरोखरच सांगितले आहे का, बरोबर. तो काय करतो हळूस, अरे त्याने असं म्हटलं तुला. आता काय केली, तुमच्या मनात शंका टाकणे चालू केली. अरे हो, मला तर असं सांगितलं, का बरं, हे खरं नाही काय, बरोबर. तुमच्या मनात नकारार्थी संशयाची भावना टाकण्यात आली. लक्षात ठेवा, देव जो आहे तो पवित्र आहे, देव चांगला आहे, देव कृपाळू आहे, देव प्रेमळ आहे. देव तुमची त्याची इच्छा आहे का तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. देव प्रत्येकावर प्रेम करतो. आणि पण सैतान, ओके नाही, सैतान काय करतो, पहिलेच तुमच्या मनात अरे देव, अरे नाही तो ते नाही पाहिजे आपल्याला, ती गोष्ट कामाचीच नाही, या सगळ्या नकारार्थी भूमिका, बरोबर. म्हणूनच तुम्ही विचार करा, एखाद्या व्यक्ती संग बोला, तुम्ही जगातले सगळे विषय घ्या. पुन्हा एकदा ही टेस्टिंग तुमच्यासाठी का सैतानाने तुम्हाला फसवलं का नाही. हे हवेविषयी नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे. तुमच्यापाशी जर मी जगातला कुठलाही एखादा तुम्हाला आवडणारा मुद्दा घेऊन आलो, तुम्ही हा मग काय झालं, मग कसं काय, अच्छा असं, अरे बापरे, आपण घंटाभर काय करतो त्याचा डिस्कशन घेऊन टाकतो.
आता मी बायबल उघडतो. हे बघा, मी तुम्हाला एक वचन सांगतो. अरे नाही ना, काम आहे ना, मला जायचं आहे. अरे मला जायचं आहे. नाही नाही, ते दूर ठेव ना. बरोबर का? कारण तुम्हाला ऑलरेडी त्याने पटवून दिला आहे, देव कावाचा नाही, तो नकारात्मक आहे. म्हणून मी हवेविषयी नाही, तुमच्याविषयी बोलत आहे. का तुम्ही चेक करा का तुम्हाला फसवलं का नाही त्याने. जसं बायबल देवाचे वचन उघडतं, तुमचं महत्त्व निघून जातं. कारण त्याने तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलं आहे का देव नकारात्मक आहे, त्याच्यात काहीच किंमत नाही, त्याला तुला व्हॅल्यू देण्याची गरज नाही. असे तुम्ही असाल तर तुम्ही ऑलरेडी फसलेले आहात. कारण त्याने तुम्हाला पटवून दिला आहे तो नकारात्मक आहे, तो चांगला नाही, त्याची इच्छा तुझ्यासाठी चांगल्या नाही, आणि याच्यामुळे तुम्ही फसलेले आहात. देवाचं वचन जे सांगतं, देव म्हणतो, एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, स्तोत्रसंहिता 34:8. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. धन्य तो पुरुष जो त्याच्या ठाई आश्रय घेतो. देव वचन सांगतं की अरे तू चाकून तर बघ, तो किती चांगला आहे, त्याची दया तर बघ, त्याचं प्रेम तर बघ. अरे त्याने स्वर्गाची जागा सोडली तुमच्यासाठी, का तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये, की तुमचे पाप त्याने स्वतःवर घेतलं, आपलं शरीर तुमच्यासाठी दिलं, पवित्र रक्त तुमच्यासाठी सांडवलं. शैतान म्हणतो तो काही कामाचा नाही, देव नकारात्मक आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी माहिती आहे काय महत्वाचं आहे का? खरंच देव काय बोलला. मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं, जर देवाचं वचन तुम्हाला माहित नसेल, हवेला शैतानाने काय म्हटलं, तुला देवानं असं म्हटलं, पण खरंच देवाने त्याला काय म्हटलं होतं. उत्पत्ती 2:16 आज्ञा काय होती? परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली, तो म्हणाला, बागेतील कोणत्याही झाडाचे तू खुशाल खात जा. ही देवाची आज्ञा होती. पण शैतानाने काय करतो की या सगळ्या नाही, ते जे देवाने तुला सांगितलं ते तुला असं म्हटलं, अरे हे बरोबर नाही. तो काय करतो, पहिलेच जसं नकारात्मक म्हणजे देवाचा विषय आला का आपले मुलं काय होतात, ऑफ. देवाचा विषय आला का आपले मन, आपले विचार काय झाले, ऑफ. हे जर तुम्ही असाल तर शैतानाने पहिलेच तुम्हाला घेऊन घेतला आहे. ज्या देवाने तुम्हाला बनवलं, ज्याने तुम्हाला जीवन दिलं, ज्याच्यामुळे तुम्ही जगत आहात, जो एक दिवस तुमचा प्राण घेऊन टाकेल, त्याच व्यक्तीविषयी तुमच्या मनात नकारार्थी त्याने टाकून दिलेला आहे. काही गोष्ट तुझ्या कामाची नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्याला, की काय बोलत आहे, देवाचे वचन काय आहे. आता एक प्रश्न तुमच्यासाठी येईल, एक प्रश्न एक होतो की बा देव मग चांगला आहे. जर तू म्हणतो का देव चांगला आहे, मग देवाने मला नियम का दिले, का चोरी करू नको, लबाडी करू नको, व्यभिचार करू नको, मूर्तीपूजा करू नको, आई वडिलाचा मान राख, हे सगळे नियम कशासाठी? याचे उत्तर तुम्ही ऐका. नियम पवित्र आहे, नियम हे चांगले आहेत. जसं मी तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगतो, तुमच्या घरी समजून घ्या लहान मुलं आहेत, तिथं बाजूला कोणीतरी आग पेटवली आहे, बरोबर. मग तुमचा नियम काय राहील, तू इथंच खेळ, तू त्या आगीजवळ जाऊ नको. तू जर त्या आगीजवळ गेला तर तू जळशील, तुला इजा होईल, ती जखम होईल. आता हा जर बाप जर आपल्याला मुलाला सांगत आहे, ते कशासाठी सांगत आहे, त्याच्या चांगल्यासाठी सांगत आहे का त्याच्या वाईटासाठी सांगत आहे? त्याचं चांगलं कधी होईल का तो त्या आगीपासून दूर राहील, बरोबर. तसंच देवाने आपल्याला आध्यात्मिक बनवलेलं आहे. तुम्ही पवित्र असले पाहिजे. जर तुम्ही पवित्र जीवन जगत ना, जसं अग्नीजवळ हा मुलगा जर गेला, त्याचं बापाचं कार्य आहे का त्याला थांबवणे, कारण त्या बापाला माहित आहे की माझ्या मुलासाठी ते चांगलं आहे. तुम्हाला अग्नीसाठी किंवा या वाईटासाठी तुम्हाला तसं बनवलं नाही. अग्नी जर तुमच्या हाताला लागली, तुम्हाला चटका बसेल, तुम्हाला जखम होईल, तुमचे हात जळतील, तुम्हाला वेदना होतील. आणि म्हणून बाप नियम लावतो का ते करू नको, तुझ्यासाठी योग्य नाही. यासाठी देवाने तुम्हाला नियम दिले आहे का तू या गोष्टी करू नको. कारण जसे तुम्ही या गोष्टी करता, काय होतं, तुमचा आत्म्याला नाश होतो, तुमच्या शरीराचा नाश होतो, तुमच्या विचाराचा नाश होतो. म्हणून देवाने नियम दिले आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की नियम तुमच्यासाठी चांगले आहे, ते पवित्र आहे. देवाने यासाठी दिले आहे का तुमचा नाश होऊ नये. ही तर अशी गोष्ट झाली, काय कामाचा तो बाप, तो पोरगा म्हणतो आगी सगळं खेळू दे ना, खेळूही देत नाही. तुम्हाला ऐकताना वाटेल नाही नाही हे असं थोडी असते, तेच तुम्ही करता. म्हणून तुम्हाला सांगितलं नियम काय आहे, पवित्र आहे. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवाचे नियम जेव्हा तुम्ही चालता ते तुम्हाला एक पवित्र योग्य जीवन जगू देतं.
ते तुम्हाला सहाय्य करतं. पण जसे तुम्ही सैतानाचे ऐकता, तुम्ही तुमच्या जीवनात बघा किती परिवार, किती व्यक्ती ज्यांनी या पापामध्ये घुसले, ज्यांनी व्यभिचार केला, ज्यांनी वाईट केलं, जसे तुम्ही देवाचे नियम मोडता, काय होतं? तुमचं जीवन, तुमचा परिवार, तुमचं कुटुंब सगळं उद्ध्वस्त होतं. सैतान आपल्याला फक्त सुरुवातीच्या गोष्टी दाखवतात, का रे हे केल्याने बघ ना किती चांगलं होईल, आणि त्यानंतर जे परिणाम तुम्हाला तो दाखवत नाही आणि तो फसवून देतो. पुन्हा एकदा जर तुम्हाला समजलं नसेल, तसा योहान माझा मुलगा आहे, हा माझ्या संग सेफ राहील का हा जगात फिरत असताना सेफ राहील? कॉमन सेन्स काय आहे? का जेव्हा आपल्या बापासंग आपला पोरगा राहील, जेव्हा तो त्याचं ऐकेल, हा जगातल्या सगळ्यात सेफ जी जागा आहे ती आहे त्याच्या बापासोबत, बरोबर? कारण त्याचा बाप जाणतो की माझ्या मुलासाठी चांगलं काय आहे. तसं स्वर्गीय बाप जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो जाणतो की तुमच्यासाठी योग्य काय आहे. आणि सैतान काय करतो? याच गोष्टीविषयी निगेटिव्ह तुम्हाला टाकतो. जशी तुमच्या स्वर्गातील देवाविषयी त्याने निगेटिव्ह टाकली, आता तुम्हाला ऐकायचंच नाही तो काय बोलत आहे, तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, देवाचा विषय काढला का नाही, अरे हे तर आपल्याच कामाचं नाही, कारण सैतानाने तुम्हाला पहिलेच निगेटिव्हिटीनं देवाविषयी भरून ठेवलाय. विचार करा, अशा देवाविषयी ज्याच्यासमोर तुम्हाला उभं राहणं आहे, अशा देवाविषयी ज्याच्यासमोर तुम्हाला न्याय देणं आहे, अशा देवाविषयी जो तुमचा आत्मा वाचू शकतो, तुमच्या पापाची क्षमा करू शकतो, अशा देवाविषयी, ज्या स्वर्गातील देवाविषयी जर तुमच्या मनात निगेटिव्ह किंवा नकारात्मक टाकलं, आता कशाला तुम्ही देवाजवळ येता? आता तुम्ही जगात पडता, जगाकडे वळता, आणि असाच सैतान काय करतो? तुमचं प्रत्येक आत्म्याचा नाश करतो. देवाने हे नाही सांगितलं होतं का कुठल्याही झाडाचं फळ खाऊ नको. देव म्हणते तू खुशाल खा, पण देव म्हणतो हे जे झाड आहे हे तुझ्यासाठी वाईट आहे, हे करू नको. म्हणून पहिला आपण बघितलं की सैतान काय करतो? नकारात्मक. दुसरं, तो काय करतो? तुमच्या मनात शंका टाकतो देवाविषयी. आपण बघू उत्पत्ती 3:3 मध्ये, तर हा जो सर्प आहे, सैतान आहे, तो तिला म्हणतो, परंतु तिने उत्तर दिलं स्त्रीनं, परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे त्याच्या फळाची देवाने म्हटले ते खाऊ नका, त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाही तर तुम्ही मराल. तर स्त्री काय करत आहे? उत्तर देत आहे की नाही, देवाने असं नाही म्हटलं. देवाने असं म्हटलं का ते एक झाड आहे, त्याचं फळ खाऊ नको, ते जर खाशील तर तू मरशील. सैतान काय म्हणतो? सर्प त्या स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, तुझं काहीच होणार नाही, काहीच मरणार नाही, काहीच पाप नाही, काहीच नरक नाही, काहीच अग्नी नाही, काहीच अनंताचं मरण नाही. या सगळ्या गोष्टी सैतान काय करतो? देवाविषयी तुम्हाला खोटं त्याच्या वचन जे देवाने दिलं आहे, देवाचे वचन काय सांगतं? एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे. सैतान तुमच्या विचारामध्ये टाकतो काही न्याय वगैरे काहीच नसतं, जसं पाहिजे तसं करता येते, काहीच न्याय वगैरे नसतं. सैतानाने तुम्हाला पहिलेच फसवलेलं आहे. देवाचं वचन सांगतं का तुम्हाला देवासमोर न्याय देणार आहे, आणि जर तुमचं सॅल्वेशन झालं नाही, जर तुम्ही देवापासून क्षमा घेतली नाही, तर तुमचं दुसरं मनन आहे, अनंताच्या नरकात तुम्हाला टाकलं जाईल. सैतान म्हणतो असं काहीच नाही. कुठं लिहिलेलं आहे आणि कोणं पाहिलं? सैतानाने तुम्हाला पहिलेच फसवलेलं आहे. तुम्ही म्हणाल की नाही, मला सैतानानं नाही फसवलं. मी तुम्हाला उत्तर देतो त्या गोष्टीचं. जर खरंच देवाच्या शब्दावर तुमचा विश्वास असेल, का हे देवाचं वचन जे सांगतं की एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे, पापाची शिक्षा मरण आहे, देव पवित्र आहे, ख्रिस्त तुम्हाला वाचू शकतो, तुमचं सॅल्वेशन झालं नाही, नव्याने तुम्ही जन्मलेले नाही, आपल्या पापाची क्षमा देवापासून घेतली नाही, तर अनंताच्या अग्नीत तो टाकला जाईल. या गोष्टीवर जर आपला खरंच विश्वास असता, आपण सरळ देवाजवळ आलो असतो, देवा माझी क्षमा कर. आपल्याला हे माहीत आहे, पण या गोष्टीचं आपल्याला गांभीर्य नाही. ज्या गोष्टीचं आपल्याला गांभीर्य आहे, टीव्हीवर जर एकदा तुम्हाला सांगितलं अरे कोरोना आला, तुम्ही पागती नाही आहे का नाही, जो कधी बघितला नाही, पण तुम्हाला पहिले मास्क पाहिजे, बरोबर? कारण त्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे. नाही, टीव्हीनं सांगितलं ना, त्या पेपरमध्ये सांगितलं ना, व्हॉट्सॲपमध्ये व्हिडिओ आले ना, हा देवाने तुम्हाला शब्द दिला का तारणाशिवाय स्वर्गाचं राज्य कोणी पाहू शकत नाही, नव्याने जन्मल्याशिवाय कोणी पाहू शकत नाही. आपण विश्वास ठेवत नाही का? कारण सैतानाने पहिलेच तुम्हाला संशय टाकलाय. खरंच असं असेल? खरंच असं काही आहे का? बस हे लिहिलेलं आहे ना, आम्हाला सांगितलं जाते, बरोबर? म्हणून तो तुम्हाला काय सांगितलं? पद्धत सारखीच आहे. टार्गेट आहे तुमचे आत्मे, आणि टॅक्टिक आहे तुम्हाला काय करणे? खोटे शिकवणे. आणि म्हणून सैतान सदैव काय करतो?
पहिले नकारात्मक देवाविषयी, दुसरं संशय की हे खरंच असं असेल का, खरंच असं असेल का. आणि याच्यामुळे जसा तुमच्या मनात संशय टाकला, बरोबर, आता काय होऊन जातं, तुमचा विश्वास निघून जातो. नाही, असं काहीच नाही, मी कशी जगली तरी चालते, मी कशी वागली तरी चालते. आणि याच्याचमुळे शैतान काय करतो, मनुष्याला फसवतो. शैतान पुढे पुढे आपण काय करतो आपण बघू. तो शिकवतो का देव तुमच्या संग खोटं बोलत आहे. पहिले आपण बघितलं, देव शैतान शिकवतो का देव नकारात्मक आहे. दुसरं तो शिकवतो का तुम्ही त्याच्यावर संशय घ्या, खरंच तो तसा करेल का. तिसरं तो शिकवतो का देव तुमच्या संग खोटं बोलत आहे. उत्पत्ती 3:5 मध्ये तो म्हणतो कारण देवास हे माहीत आहे. कारण बघतो काय म्हणतो, म्हणजे कारण काय देत आहे तो हवेला. कारण देवास हे माहीत आहे की जर तुम्ही या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील व तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. आणि आता काय केलं, तो सांगत आहे की शैतान बघ, देवाने तुला एक गोष्ट सांगितली नाही का, जेव्हा तू हे जर आज्ञा जर तू जर तोडली तर तुलाच बरं वाईट समजेल, तुलाच सगळ्या गोष्टी होतील, तूच देवासारखी होशील. आणि म्हणून देवाने तुझ्यापासून हे लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा ते उदाहरण, जसं मी माझ्या मुलाला सांगत आहे, अरे आगीला हात लावू नको, तू जळशील. एक व्यक्ती येत आहे, तुझ्या बापाने तुला काय सांगितलं, आगीला हात लावू. अरे असं नाही, तू हात तर लावून बघ, अरे बघ तुला किती आनंद होतो, अरे बघ, अरे तो तुला थांबवत आहे का त्या गोष्टीचा आनंद घेण्यापासून. आणि असे शैतान काय करतो, मनुष्याला फसवतो. आणि म्हणून शैतान काय करतो, सदैव तुम्हाला शिकवतो का तुला देवाची गरज नाही, तुझा आनंद तू स्वतःच मिळवू शकतो, तुझं तारण तू स्वतःच करू शकतो, तू स्वतःच्याच कार्यामुळे तू स्वर्गात जाऊ शकतो. आणि तो सदैव याच गोष्टीद्वारे देवाविषयीचे वचन जे खोटे आहे हे शिकवण्याचा, पटवण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की आपल्या आत्म्याचा नाश व्हावा. शैतान काय शिकवतो, अरे जर तू हे जगातले हे जे पाप आहे याचा जर तू अनुभवच घेतला नाही तर तुला समजेल कसं. मी तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनाची साक्ष आणि तुम्हाला येत असेल, शैतान एक तर तुमच्या विचारासंग बोलतो, नाही तर तुम्हाला मित्र पाठवतो. तो मित्र काय शिकवतात माहीत आहे, तुम्हाला कसं समजेल हे कसं करावं लागते. तुम्ही अनुभवच नाही घेतला, बरोबर. तुमचे आणि हे जे तुम्ही लहान मुलं आहात, तुमच्याजवळ असे मित्र येतील जे तुम्हाला शिकवतील, अरे करणं काय फरक पडते, अरे असं झालं, मग तुला कसं समजेल हे कसं झालं तर. या सगळ्या गोष्टी तुमच्या संग होतील. कारण शैतान काय शिकवतो, अरे तू अनुभवच घेतला नाही, तू या जगात गेलास नाही, तू वाईट केलंच नाही, तू हे सगळं सुख घेतलंच नाही, तू या जगातले जर पाप जर घेतलेच नाही तर तुला कळेल कसं की चांगलं काय वाईट काय. तू अनुभव तो घे, तू फळ तर खाऊन बघ, तुलाच समजेल की बरं वाईट काय आहे. आणि हे शैतान सगळ्यांना शिकवतो. आणि त्याच्यामुळे मनुष्य काय करतो, त्या पापाकडे वळतो. आणि एकदा जसा पापाकडे तो वळला, मी तुम्हाला सांगितलं, पहिले तुम्ही पाप खाता, नंतर पाप तुम्हाला खातो, आणि त्यातून निघणं फार कठीण होऊन जातं. आता त्यातून तुम्ही निघू शकत ना, तुमचा आत्म्याचा तो नाश करतो. कसा करतो, फक्त खोटं तुमच्या विचारासंग बोलून. का देव नकारात्मक आहे, तो जे बोलतो असं काहीच नाही, काही मरण नाही, काही अग्नी नाही, काही मेल्यानंतर कोण पाहिलं, हे जर तुमचे विचार असेल, त्या हवेनंतर त्याने तुम्हाला घेतलं, तुम्हाला फसून त्याने ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे जी एक गोष्ट आहे, तो अजून काय शिकवतो, तुला देवाविषयी कशाला ऐकायचं आहे, तू का लहान राहिला का, तू किती मोठा झाला, किती लोक तुला मानतात, तुझ्यापाशी नोकरी आहे, तुझ्यापाशी व्यवसाय आहे, तू स्वावलंबी आहे, तुझ्यापाशी सगळ्या गोष्टी आहे, तुला कशाला देवाची गरज आहे. या सगळ्या गोष्टीद्वारे. आणि याचा हेतू काय असते माहिती आहे का, त्याने काय म्हटलं, तूच देवासारखी होशील. आता देवासारखी होणे म्हणजे काय हे लक्षात ठेवा, किती मोठं पाप आहे. जोही व्यक्ती स्वतः डिफाईन करतो का मी जे करते ते पाप आहे का नाही हे मी डिसाईड करेन, म्हणजे मी जे केलं हे बरं आहे का वाईट आहे, हे देव कोण आहे मला सांगणारं. विचार करा, ज्या देवाने तुम्हाला बनवलं तो ठरवितो की पाप काय आहे आणि पवित्र काय आहे. पण जेव्हा देवाची जे कमांड हे तुमच्यापासून काढल्या जाती, तुम्हाला त्याच्याविषयी नकारात्मक संशय आणि खोटाडेपणा पाठवला जातो. आता तुम्ही स्वतःचेच देव होता. ती म्हणाल नाही, आम्ही स्वतःला देव नाही म्हणत, मी प्रूफ करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही स्वतःला देव कसे म्हणता हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आणि विचार करा, जो व्यक्ती देवासमोर स्वतःला देव म्हणतो, म्हणजे निर्मात्यासमोर स्वतःला देव म्हणतो, त्या व्यक्तीचं नाव किती भयानक आहे. आता मी तुम्हाला प्रूव्ह करतो.
देवाचे वचन सांगतं की खोटं बोलू नको, लबाडी करू नको. हा देवाचा वचन आहे, कारण नियम त्यानं ठरवलेले आहे. तुम्ही स्वतःच ठरवता की माझं बोलणं हे खोटं नाही, मी जे करतो ते पाप नाही. तुम्ही स्वतःला देव बनवता, कारण तुम्हीच ठरवता, मीच डिसिजन घेईल का मी काय करत आहे ते चांगलं आहे आणि वाईट काय आहे ते मी ठरवेल. तू कोण आहे मला सांगणारा? बरोबर. तुम्हाला त्याने पूर्ण घेऊन घेतलं. सैतान म्हणतो बरोबर आहे तुझं, बरोबर, तू बरोबर मार्गावर जात आहे, तुला या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. तुला शिकवणार आहे का? तुला लोक मानतात, तुझे सगळे हे करतात, तुलाच किती हे म्हणतात, बरोबर, तुला कोणी सांगू शकतं का? आणि इकडेच ह्याच वाईटाच्या नरकाच्या मार्गाकडे तो नेतो आणि एकदा तो मनुष्य मरतो, अनंताच्या नरकाकडे चालला जातो, त्या आत्म्याचा नाश होऊन जातो. हे सैतानाचे असत्य आहे. त्याची पद्धत खोटं बोलणं आहे, त्याची टॅक्टिक सदैव त्याची हेच गोष्ट आहे. आणि सगळ्यात मोठं काय का तो खोटं फैलवतो. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या गोष्टीतून कोणीच वाचला नाही. या गोष्टीतून, कारण वचन सांगतं की हे जग पूर्ण सैतानाच्या खोट्यामध्ये फसलेलं आहे, कोणीच वाचला नाही. आणि याच्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर जे सत्य आहे का, कारण देवाला माहीत आहे की या गोष्टीतून सैतानाच्या या जो आधीपासून खोटारडा आहे, तो खोटारड्याचा बाप आहे, तो मर्डर करणारा आहे, तो आत्मे नाश करतो. आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे मी फसलेली आहे, मी पापात आहे, मी वाईटात आहे, आणि हे देवाचे वचन जेव्हा तुम्हाला सांगत आहे, म्हणून देवाचं वचन आहे, म्हणून देवाचे वचन सांगतं की सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की पापाची शिक्षा मरण आहे. आणि म्हणून देवाचे वचन सांगतं की देवाने तुमच्यावर एवढी प्रीती केली का त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर सार्वकालिक जीवन मिळावे. तुम्ही स्वतःला सोडू शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण दिलं का जर एक शारीरिक मनुष्य तुमच्या संग खोटं बोलत असताना तुम्हाला समजतही नाही हा खरा बोलत आहे की वाईट बोलत आहे, सैतान जो आध्यात्मिक आहे, ज्याला तुम्ही बोलू शकत ना, ज्याला तुम्ही बघू शकत ना, आणि तो जर तुमच्या संग तुमच्या विचारासंग खोटं बोलत आहे, तुम्ही त्याला कसं स्वतःला वाचू शकाल? कारण त्याची इच्छाच आहे का तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा, त्याची इच्छाच आहे का तुमचा आत्मा नरकात जावा. पण जेव्हा देवाचा पुत्र तुमच्यासाठी आला, यासाठी का तुम्ही त्या जाळ्यातून बाहेर निघावे. कारण आपण आध्यात्मिकरित्या आंधळे आहो. आणि जसे तुम्ही देवाच्या पुत्राला हाक मारता की येशू माझी क्षमा कर, मी पापी आहे, माझा आत्मा वाचव, जर तुम्हाला या गोष्टीची खात्री, मी तुम्हाला एक शेवटी सांगतो, तुम्ही जर इथे बसलेले आहात, हा संदेश ऐकत आहात, हा वचन ऐकत आहात, जर तुम्हाला या संदेशाविषयी काहीच किंमत नसेल, तुम्ही सैतानाने तुम्हाला पहिलेच घेऊन घेतलेला आहे, त्याने तुम्हाला पकडून ठेवला आहे, तो तुम्हाला सोडत नाही. जर तुम्हाला जर खात्री नसेल का जर मी मरून मी कुठं जाईल, तर तुम्हाला त्याने ऑलरेडी फसून ठेवलेला आहे, तो तुम्हाला सोडू देत नाही. जर तुम्हाला या गोष्टीविषयी काहीच भय नसेल का देव माझा न्याय घेईल आणि त्या देवासमोर मी उभा राहील, कारण वचन सांगतं की एकदाच मरण, नंतर न्याय आहे, नंतर नरक आहे, आणि या सैतानासोबत जो जगाला फसवत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच नरकात तो टाकणार आहे. या गोष्टीविषयी जर तुम्हाला विश्वास नसेल तर सैतानाने तुम्हालाच फसवला आहे. पण जर तुम्हाला याच्यातून बाहेर निघायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की तू ये, तू जसा आहे तसा आहे, मला हाक मार, येशू माझा आत्मा वाचव. पहिले कबूल कर की मी पापी आहे. स्वतःचा देव बनू नको, स्वतः ठरवू नको का मीच ठरवेल काय पाप आहे, मीच ठरवेल काय. तुम्ही स्वतःला देव बनवता, तुमचा न्याय पहा किती भयानक राहील. पण जेव्हा तुम्ही नम्र करता की हो येशू माझी क्षमा कर, नियम हे चांगले आहे, तुमच्यासाठी आहे का तुम्ही पापात पडावे नाही, आणि प्रत्येक व्यक्ती पापी आहे. आणि जसे तुम्ही कबूल करता येशू माझा आत्मा वाचव, मी पापी आहे, माझ्या पापाची क्षमा कर, मला नरकात टाकू नको. होय प्रभू, मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे आणि माझ्यासाठी प्रभू तू स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला. आणि जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, मी तुम्हाला सांगू, हा संदेश देत असताना मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, इतके सगळे सैतान कार्य करत असतील अशा प्रत्येक व्यक्तीच्या विचारावर जे इथे बसला आहे, हे ऐकत आहे, हे मी तुम्हाला सांगतो यासाठी का ते डिसिजन तुम्ही घेऊ नये. कारण हे आध्यात्मिक सत्य आहे, आध्यात्मिक युद्ध आहे. पण याच्यातला जो हाक मारतो, कारण लक्षात ठेवा, देवाचं सामर्थ्य सगळ्यात मोठं आहे, पण तो तेव्हाच तुम्हाला दाखवू शकतो जेव्हा तुमची इच्छा आहे. तुमच्या इच्छे पलीकडे नाही करेल तुम्हाला तो तुमच्या इच्छे विरुद्ध नाही काढेल. जर सैतानाने तुम्हाला पटवून दिला आहे का नाही हेच खरं आहे, देव खोटा आहे,
देवावर संशय घे, देव नकारात्मक आहे, देव तुझ्याविषयी काही चांगलं पाहत नाही, तूच स्वतःचा देव आहे, तूच ठरव पाप काय आहे, तूच ठरव नरक काय आहे, तूच स्वतःचा सगळा वाली हो, तूच सगळं काही आहे. हे सगळ्यामुळे जर तुम्ही फसले आहात आणि तुमची इच्छा आहे का नाही, हेच बरं आहे. देव तुमच्या जवळ येतो, तो तुमच्याकडे बघतो, तुमच्याविषयी त्याला वाईट वाटतं, कारण देव प्रेमळ आहे. देवाची इच्छा आहे का तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. पण जर तुमची इच्छा आहे का नाही मला हेच आवडतं, देव म्हणतो जे तुला पाहिजे तेच मी तुला देईन. पण याच्यातला जर कोणी असेल ज्याला समजतं की हो ती मी आहे, आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, मी स्वतःला वाचू शकत नाही, म्हणूनच तर देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो शरीर बनून जो स्वर्गातील देव या पृथ्वीवर आला, यासाठी का त्या या सापाची जे आपण बघत आहोत, या सैतानाची त्याने नागी त्या क्रूसावर मोडली. या सैतानाची नागी त्याने क्रूसावर मळली, यासाठी का त्याच्याद्वारे तुम्हाला तारण मिळावं. आणि जसा जोही व्यक्ती त्याला हाक मारतो, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, जरी सैतानाचे जाळे कितीकही भयानक असो, जसे तुम्ही देवाला हात मारता, येशू माझा हात मला वाचव, स्वर्गातून ख्रिस्त तसाच हात पकडून तुम्हाला त्या पूर्ण जाळ्यातून बाहेर काढतो. 20 सप्टेंबर 2020 हे माझ्या संग घडलं. मला येशू ख्रिस्त माहीत होता, मी चर्चमध्ये होतो, माझा बाप्तिस्मा झाला होता, मी देवाच्या वचनात होतो, सगळ्या गोष्टी होतो, पण माझं वैयक्तिक जीवन काय आहे मला माहीत होतं. का? कारण मला पटवण्यात आलं का तू काही पाप करू शकतो, तू कसंही करू शकतो, चर्चमध्ये राहायचं, फक्त प्रेज द लॉर्ड म्हणायचं, दुसरी गोष्ट कोणाला माहीत नाही पडू द्यायचं, तेच तर टॅलेंट आहे. का तुमचे पाप कोणाला माहीत पडू देऊ नये, हेच तर टॅलेंट आहे. या सगळ्या गोष्टी सैतान शिकवतो. कोणालाच माहीत नाही म्हणजे देवालाही माहीत नाही, आणि देव तर प्रेमळच आहे, देवाला माहीतच आहे हे करावं लागतं. आणि या सगळ्या खोट्याद्वारे तुम्हाला फसवत होता. माझ्यापाशी एक धर्म होता, माझ्यापाशी एक देव होता, पण माझा देव सैतान होता, तो मला फसवत होता. पण ज्या दिवशी देवाच्या वचनाने मला दाखवलं का नितीन तू मरत आहे, तू मरशील आणि नरकात जाशील, तुला कुठलीच गोष्ट स्वतःची तुझी वाचू शकत नाही, कारण तुम्हाला प्रत्येकाला आपल्या जीवनाचे पाप माहीत आहे. गरज ही आहे का तुमची इच्छा आहे का त्याच्यातून बाहेर जायची, तुमची इच्छा आहे का त्याच्यावर बाहेर निघायची. का तुम्ही जो सैतान जो जाळं फसवलेला आहे, तो सुरुवातीपासून उत्पत्तीपासून आजपर्यंत त्याच्यात तुमची इच्छा आहे का मी इथेच राहतो, तुमची इच्छा तिथेच राहायची असेल, त्यानंतर सरळ नरक आहे. पण जर तुमची इच्छा असेल का माझा आत्मा वाचो येशू, जसं देवाने मला दाखवलं त्याच समय मी हाक मारली, सगळ्यात आधी माहीत आहे तुम्हाला काय होईल, तुम्हाला समजेल का तुमचे आध्यात्मिक डोळे उघडले, तुम्हाला समजेल का हे जाळं किती भयानक आहे. आणि आयुष्यभर तुम्ही हेच गोष्ट धन्यवाद द्याल का देवा तू माझ्यासारख्या व्यक्तीला वाचवलं, माझ्यासारख्या व्यक्तीचा आत्मा वाचवला, इतक्या खतरनाक जाळ्यातून मला बाहेर काढलं ज्यातून कोणीच व्यक्ती स्वतःला वाचू शकत नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आणि त्याने जे क्रूसावर केलं, तीच गोष्ट ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, त्याला हाक मारता का येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, तो तसाच त्याच समय तुम्हाला त्यातून बाहेर काढतो. नाही तर या सगळ्या खोटाड्याद्वारे जे आध्यात्मिक असत्य सैतान पसरून आहे त्याच्यात तुम्ही मरून खतम होऊन जाल. हा निर्णय तुमचा आहे. आपण आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा संदेशही तुमच्यासाठी जर दर रविवारचा एक कॉमन संदेश आहे. या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच कळलं नाही तर सैतानाने काय माहीत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, या चर्चमध्ये सैतान कार्यरत आहे. कशासाठी माहीत आहे का? ज्यांचे आत्मे वाचलेले नाही त्यांचे कानं बंद करावे, त्यांचे मन बंद करावे, त्यांचे मन कठोर करावे, यासाठी का तू ही गोष्ट कधी स्वीकारू नको. हे तुझ्यासाठी नाही आहे, हे दुसऱ्यांसाठी आहे. तू जसा आहे तसाच चांगला आहे. सैतान शिकवतो सगळा खोटारडेपणा. अरे तू तसाच स्वर्गात चालला, तू कसाही वागो, तू कशाही पाप कर, तू कसाही खोटा बोल, तू कशाही गोष्टी कर, देव तुला स्वर्गातच घेणार आहे. या फसव्या गोष्टीद्वारे, असत्याद्वारे तो तुम्हाला फसवत आहे. आणि तुम्ही फक्त त्या सैतानाचं ऐकत आहात. का? कारण तुम्ही निर्णय घेतच नाही. आणि हे जर तुम्ही असाल तर सैतानाने तुमच्या आत्म्यासाठी ऑलरेडी सगळ्या गोष्टी जाळं रचलेला आहे. तो फक्त वाट बघत आहे की तुमचा जीव कधी जाईल आणि तुम्ही अनंताच्या नरकात निघून जाल आणि अनंताच्या पश्चातापात निघून जाल. पण जर तुमची इच्छा असेल का हो मला निघायचं आहे, येशू माझा आत्मा वाचो, माझं जीवन बदलण्याची गरज आहे, या जगाचा मोह जो सैतान दाखवतो, अरे घेणं, अरे ट्राय करणं, अरे काय फरक पडते, तुला समजेल कसं जर तू ट्राय केलं नाही, तो तुम्हाला फसवत आहे. कारण त्याची इच्छा आहे का तुम्ही देवाच्या दूर जावं. तुम्ही सगळ्यात सुरक्षित कधी आहात? जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ आहात.
देवाने नियम जे तुम्हाला दिले ते पवित्र आहे, आणि जर तुम्ही ते मोडलेले आहे, कारण देवाचे वचन सांगतं की एकही खरा नाही, सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गोराला उणे पडले. जेव्हा तुम्ही म्हणता का मी पापी नाही, सैतानाने तुम्हाला पहिलेच शिकून दिला आहे का पाप वगैरे काहीच नसते, तूच देव आहे, तुला सगळं माहीत आहे, तू जे ठरवतीन तेच योग्य आहे, तुझ्यासाठी तूच योग्य आहे, हे देव सैतानाने तुम्हाला पहिलेच फसवून ठेवलेलं आहे. जसं त्याने हवेला फसवलं, त्याची पद्धत, त्याचे नियम, त्याचं खोटारडं सदैव सारखंच असतं. तो डिफरंट पॅकेजिंगमध्ये जसं जसं ज्या ज्या मनुष्याला आवडतं तसं तसं देत राहतो, कारण त्याची इच्छा आहे का तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा. पण सगळ्यात मोठी सुंदर गोष्ट काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. तुमची इच्छा असेल का हो मी वाचली पाहिजे, कारण पापाचं वेतन मरण आहे, आपण सगळे पापी आहो, प्रत्येकाने देवाचे नियम मोडले आहे. वचन सांगतं की जर तू एक नियम मोडला तू सगळ्या नियमाचा दोषी आहे, हे देवाचे वचन आहे. तुम्हाला जर हे पटत नसेल, सैतानाने तुम्हाला सांगून ठेवलं आहे का हे खरं नाही. पण जर यातला कोणी असेल ज्याला समजतं की नाही हे देवाचे वचन आहे, का मी पापी आहे, एकदाच प्रत्येक पापाची शिक्षा आहे, पापाचं वेतन मरण आहे, पण देवाची दया, त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. हे जे पाप, हे आध्यात्मिक युद्ध आहे, आणि हे युद्ध एवढं मोठं आहे, आणि म्हणूनच स्वर्गातून देव तुमच्या आणि माझ्यासाठी या पृथ्वीवर आला. त्याने आपला प्राण तुमच्यासाठी दिला, आपलं पवित्र रक्त, हे जे पाप आपण शरीरामध्ये करतो, ज्याच्याविषयी आपल्याला काहीच वाटत नाही, आपल्याला त्या गोष्टीविषयी काहीच क्षमा वाटत नाही, त्या गोष्टीविषयी काहीच भीती वाटत नाही, त्या गोष्टीविषयी कधीच पश्चाताप वाटत नाही, कारण सैतान आपल्याला फसवत आहे. पण जर तुमची इच्छा असेल का नाही देवाने मला वाचवलं पाहिजे, कारण काही क्षणातच माझं आयुष्य जाऊ शकतं, कधी माझी वेळ येईल मला माहीत नाही, आणि त्या पापातून निघण्यासाठी पहिले तुम्हाला समजणं आवश्यक आहे की तो पापी मी आहे. आणि जर तुम्हाला दयेची गरज असेल आणि तुमच्या इच्छा असेल का या पापाच्या जाळ्यातून मी वाचली पाहिजे, आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, कबूल करता की येशू मी विश्वास ठेवते का तू देव आहे, आणि मी विश्वास ठेवते की माझ्या पापासाठी तू मारण्यात आला, गाडण्यात आला, आणि मी विश्वास ठेवते की दुसऱ्या दिवशी तू मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे माझ्या प्रभू, होय प्रभू माझा आत्मा वाचव. जसे तुम्ही त्याला हाक माराल, सगळे सैतानाचे जाळे, ते किती काही असू द्या, ते किती काही भयानक असू द्या, ते किती काही भयंकर असू द्या, ते किती काही अखंड असू द्या, देवाचं सामर्थ्य आहे तारण. जसे तुम्ही त्याला हाक मारता येशू माझा आत्मा वाचव, तो त्याच समय स्वर्गातून आपला हात तुम्हाला घेतो, तुम्हाला पकडतो, आणि त्या सगळ्या जाळ्यातून तो बाहेर काढतो, कारण हे देवाचे वचन आहे. ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही का तो पापी मी आहे, ख्रिस्त तुम्हाला वाचू शकत नाही. तुम्ही तुमची आध्यात्मिक स्थिती चेक करा, का सैतान आजही मला फसवत आहे आणि मी असाच फसवत राहील, त्याला साथ देत राहील, का ख्रिस्ताला मी हाक मारतो आणि माझा आत्मा वाचवतो. हा निर्णय तुमचा आहे. आज देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल, तुम्हाला सत्य देवाने दाखवलं असेल, यासाठी देवाने तुम्हाला इथं ठेवलं का तुम्हाला तुमचे पाप कळावे. गरज ही आहे का तुम्हाला त्या गोष्टीविषयी पश्चाताप असावा, तुम्हाला समजावं का हो मी पापी आहे येशू, तुझे नियम पवित्र आहे, तुझे नियम माझ्यासाठी चांगले आहे, पण मी स्वतःच्याच डोक्याने आणि स्वतःच्याच विचाराने त्या सगळे मोडले आहे, आणि मी विश्वास ठेवते त्या पापाची शिक्षा मरण आहे. पण प्रभू माझा आत्मा वाचव. होय प्रभू तू दयेचा परमेश्वर आहे. होय परमेश्वरा मला वाचव, माझा आत्मा वाचव. जशी तुम्ही विश्वासाने हाक मारता तो स्वर्गातील देव तुम्हाला वाचवतो. त्याने मला वाचवलं तो तुम्हालाही वाचेल आणि तुम्हाला अनंताचं जीवन देईल. पण निर्णय हा तुमचा आहे का तुम्हाला पाहिजे का नाही, तुम्हाला अनंताचं जीवन पाहिजे का नाही, तुम्हाला जीवन बदलायचं का नाही, तुमची इच्छा पश्चातापाची आहे का नाही, तुमची इच्छा आपलं जीवन बदलण्याची आहे का नाही, ही सगळी इच्छा तुमची आहे. पण जर त्यातला कोणी असेल की माझी इच्छा आहे की ख्रिस्ता माझा आत्मा वाचव, माझं जीवन बदल, होय परमेश्वरा मी बाहेर निघते, होय प्रभू माझा आत्मा वाचव, ख्रिस्त त्या व्यक्तीसाठी आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, होय माझ्या पवित्र देवा, होय प्रभू जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो, जेव्हा आम्ही बघतो, ज्याचा अभ्यास करतो, आम्हाला कळतो परमेश्वरा हे जग परमेश्वरा किती फसवल्या गेला आहे माझ्या राजा. होय प्रभू यांना लोकांना कल्पनासुद्धा नाही परमेश्वरा की ते किती आध्यात्मिक अंधारात आहे. होय प्रभू, पण परमेश्वरा तू महान आहेस. तू आज या चर्चद्वारे हे सत्य सांगण्यासाठी, शिकण्यासाठी, समजण्यासाठी प्रभू तू सहाय्य केलं. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, जे ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा.
होय प्रभू, त्यांची आत्मिक कंडिशन दाखव माझ्या राजा. त्यांना कळू दे परमेश्वरा की त्यांची पापाची आत्मिक कंडिशन काय आहे प्रभू. होय प्रभू, यासाठी परमेश्वरा की तुला ते हाक मारतील प्रभू आपल्या आत्म्यासाठी. होय परमेश्वरा, तुझं कार्य इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात तू होऊ दे माझ्या राजा. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या चर्चसाठी, आजच्या संदेशासाठी. आणि प्रभू धन्यवाद मानतो प्रभू की तू आपली स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर तू आमच्यासारख्यांसाठी आला परमेश्वरा. आमची लायकी नसताना परमेश्वरा तू आमच्या पापासाठी मारण्यात आला. तू आपला प्राण परमेश्वर आपल्यासाठी दिला. तू आपलं पवित्र रक्त परमेश्वर आमच्यासाठी सांडवलं, यासाठी परमेश्वरा की आमच्या पापाची क्षमा व्हावी, आम्हाला तारण लाभावे. धन्यवाद मानतो प्रभू तुझ्या कृपेसाठी. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या संदेशासाठी. आणि प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण उभे राहू.